बा भीमा, अस्तित्वहीन माणसांना तू नाव दिलं. तुझ्या सैनिकाने ताऱ्यालाच तुझं नाव दिलं. आज तुझी लेकरं जगभर नाव कमवत आहेत. तुझ्याच विचारांनी धर्मांध जात्यांना नमवत आहेत. मित्रांनो, आज आपण ज्या भारतात जगतो, जिथे आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, मतदानाचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे, तो भारत घडवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. 14 एप्रिल हा केवळ एक वाढदिवस नाही, हा दिवस आहे विचारांचा, क्रांतीचा, स्वाभिमानाचा आणि मानवतेचा. महामानव, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्ञ, समाज सुधारक, परमपूज्य अशा अनेक उपाध्यांनी ओळख असलेले बाबासाहेब केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे नेते होते. शाळेत पाणी पिण्याचीही परवानगी नाही, पण याच परिस्थितीतून भीमराव उभे राहतात आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी ही केवळ यशोगाथा नाही, हा संघर्षाचा इतिहास आहे. मित्रांनो, आज ज्या संविधानावर देश चालतो ते लिहिण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. पण प्रश्न असा आहे, आज आपण संविधानिक मूल्यानुसार जगतो का? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजही काही जाथ्यांदे लोक बाबासाहेबांचं योगदान नाकारतात. हे फक्त एका समाजाचे होते, त्यांनी काही विशेष केलं नाही असे बिनबुडाचे आरोप करतात. पण मी विचारतो, जर बाबासाहेब नसते तर आज आपल्याला मतदानाचा अधिकार असता का? जर बाबासाहेब नसते तर आज आपण शिक्षण घेऊ शकलो असतो का? आज बाबासाहेबांचे विचार केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत. अमेरिकेत अभ्यास केला जातो, युरोपमध्ये संशोधन केलं जातं, जगभरात त्यांची जयंती साजरी होते. ते केवळ एक भारतीय नेते नाहीत, तर ते जागतिक विचारवंत आहेत. आज बाबासाहेबांची लेकरं IAS बनत आहेत, डॉक्टर, इंजिनियर बनत आहेत, जगभर नाव कमावत आहेत. पण खरी जबाबदारी काय आहे? बाबासाहेबांचे फोटो लावणे की त्यांचे विचार जगणे? बाबासाहेब म्हणाले होते, जागृतीचा विस्तव सतत तेवत ठेवा. ही केवळ एक घोषणा नाही, ही जागृत अवस्था आहे. आज 14 एप्रिलच्या निमित्ताने आपण फक्त शुभेच्छा देऊ नयेत, आपण स्वतःला विचारावं, आपण खरंच बाबासाहेबांचे अनुयायी आहोत का? बा भीमा, तुझ्यामुळे आम्हाला ओळख मिळाली, तुझ्यामुळे आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला. अशा या राष्ट्रनिर्मात्याला थेट वार्ता चॅनलच्या वतीने कोटी कोटी प्रणाम. जय भीम.